मुंबईमध्ये भुर्जी पाव ज्याला फेमस आहे ना, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कलेजी पावसुद्धा फेमस आहे. तर गटारी आहे, तर म्हटलं ह्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांबरोबर कलेजी मसाला पावची रेसिपी शेअर करावी. कलेजी करताना त्याचं जे वाटण आहे ना, ते जर उत्तम झालं ना, तर तुमच्या कलेजी मसाल्याला चव येणार आहेत. तर आज म्हटलं आपण ते वाटण कसं करायचं, कलेजी कशी साफ करायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे कलेजी साफ करताना मी छोट्यातले छोटे चरबीचे जेवढे भाग आहेत ना, ते कैचीने असे कापून घेते आहे. कलेजी छान साफ केली ना तर त्याचा उग्र वास येत नाही. तर इकडे बघा, तुम्ही छोटे छोटे तुकडे आहेत कलेजीच्या वर स्किनचे, ते सुद्धा मी काढून घेते आहेत. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण चरबीचा भाग काढून घेतला आहे आणि आता ह्या कलेजीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. छोटे तुकडे केल्याने काय होतं, कलेजी मसाल्यामध्ये चांगली मिक्स होते आणि त्याची चव वाढते. आणि त्यानंतर 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. आता आपलं हे वाटण करूया आपण. तर हे वाटण खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे. कांदा पॅनमध्ये घ्यायचा आहे, थोडंसं तेल घालायचं आहे आणि कांदा हलका गोल्डन ब्राऊन करायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबिरीची देठं घालते आहेत. नक्की घाला, छान चव येते. ही देठं घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हा कांदा छान फ्राय करायचा आणि काळपट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण खोबरं घालूया. पाव तुकडा सुक्या खोबऱ्याचा घेतलेला आहे. थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला काळपट ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे. तर अशाच पद्धतीने मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर खडे मसाले घ्यायचे आहेत. त्यामध्ये मी 1 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, अर्धा दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा, 3 काळी मिरी आणि चक्रीफूल थोडंसं घेतलेलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला अर्धा सेकंद छान भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा जिऱ्याचं घातलेलं आहे. तर हे खडे मसाल्याने आपले सगळे बाकीचं वाटण छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. फोडणीसाठी मी इथे घेतलेला आहे लोखंडाचा तवा. त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल घातलेलं आहेत. 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे. 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा हळद, छोटा चमचा हळदीचा घातलेला आहे. 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. असं सर्व मसाले बेसिक घालून घ्यायचे आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण 3 ते 4 चमचे घेऊन तेल सुटेपर्यंत हे वाटण छान तेलामध्ये फ्राय करायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर छान तेल सुटलं ना आपल्या वाटणला की त्यामध्ये आपल्याला ही कलेजी घालायची आहे. ती मिक्स करून घ्यायची आणि 2 चमचे भरून मटण मसाला घालायचा. एक वाफ काढून घ्यायची. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालून पुन्हा आपल्याला 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. 5 मिनटानंतर पुन्हा आपल्याला काय करायचे, 1 टोमॅटोचे छान पातळ स्लाईस करायचे, ते वरून घालायचे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त कलेजी तेल सुटेपर्यंत 5 मिनटं वाफेला ठेवून द्यायची. कलेजी पटकन शिजते. त्यानंतर मस्त असा हा आपला मसाला पाव आपण बटरमध्ये फ्राय करून घेतलेला आहे. गरमागरम कलेजी इथे सर्व केलेली आहे.